नमस्कार. मी कल्पना देडे. ज्वेलर्सच्या दुकानामध्ये दोघे नवरा बायको येतात. तर आपल्याला माहिती आहे की बायकांना किती हवा असते. तर ती म्हणते, ओ तेवढे चेन दाखव, चांगले वाटते ना गं, चांगले वाटते मला. हां, करा बरं, वजन करा ना, आजच्या भावाप्रमाणे वजन करा आणि किती होतात ते बघा. तर ज्वेलर्स म्हणतात साधारण 1,00,000पर्यंत जाईल. तुमचं राहू द्या आणि माझंही राहू द्या, देऊन टाका मला 80,000ला. अहो असं कसं म्हणतात आहे तुम्ही, एवढा फरक कसं काय? आज तुम्हाला मी तुम्हाला कमी केले, दुसऱ्याला कमी केले, असं कमी करत गेलो तर अहो माझं केव्हाच दिवाळं निघेल ना. असं नाही चालणार, असं केव्हाच नसतं. नवरा काय करतो, बायकोला एका साईडला घेतो. तू वेडीस का, तू जरा, तुला डोकं आहे का डोकं? अगं हे कुठलं दुकान आहे माहिती का तुला? तुला काय वाटलं तुझं किराणाचं दुकान आहे का, भाजी मंडई आहे का, फळ बाजार आहे? असं वाटलं का तुला? का तू ते भवारणीकडनं भांडे घेती, कपडे देऊन, अजून झालंच तर केस देती, पैसे घेती, त्या त्या केसवाल्याकडनं भांडे घेती, ते वाटलं का इथं? इथं घासाघीस करायची नाही, अजिबात घासाघीस करायची नाही. इथं 1 रुपयासुद्धा इथं कमी होणार नाही. तुला घ्यायचं असेल तर घे, हे सोनाराचं दुकान आहे, ज्वेलर्स आहे. इथं 1 रुपयासुद्धा कमी होणार नाही. तर इथलं घ्यायचं असेल तर घे, नाही तर चला घरी. असं असतं का? हां, असं आहे. म्हणून मी म्हणते की तुमच्या घरातल्या बायकांना प्रत्येक ठिकाणी घेऊन जा, त्यांना सगळं व्यवहार ज्ञान हवं आहे. आता सगळ्याच हुशार झाल्यात, पण काही ठिकाणी अजून पण आहे. एखाद्या सुनेला जास्त किंमत आणि एखाद्याला त्यांना असं वाटतं तिला काही समजतच नाही. तर असं केव्हाच करू नका. दोन्ही सुना, दोन्ही तुमच्या घरात किती असतील किंवा एक असे, प्रत्येकाला सारखा हे द्या, किंमत द्या आणि सगळं त्यांना व्यवहार ज्ञान येऊ द्या. नाही तर हे असं होतं. आणि ते झाल्यानंतर मग ती म्हणते, अहो मला ना भावशाला 2 पोरं झाले, ते एक पोरगा आणि एक पोरगी, त्यांना पट्टे घ्यायचे होते, वाळे घ्यायचे होते, म्हणून म्हणलं कमी करावं. बाकी काय माझं नाही म्हणणं, तर कमी करायचं बरं झालं असतं. तुला सांगितलं ना इथं कमी होणार नाही आहे. ते सगळं घेतल्यानंतर मग ते काय करतात, ती म्हणते ते नाही का गाणं, झुक 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 आगीन गाडी, धुरांच्या रेषा हवेत काढी, पळती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया, जाऊया मामाच्या गावाला जाऊया. आणि नाही का, सोन्या चांदीच्या पेठा, खोट विजारी लेऊया, मामाच्या गावाला जाऊया, जाऊया मामाच्या गावाला जाऊया. पेठा म्हणजे सोन्या चांदीच्या पेठा. पेठा म्हणजे तो खायचा पेठा का? अगं बाई, नेहमी काय तुला खायचं सुचतं? असं तुम्ही मला नेहमी सगळे म्हणतात खायचं सुचतं. माझं नाव होतं, मी सगळं म्हणते, आपण पेठा घेऊ, आमकं घेऊ, तमकं घेऊ, पण तुम्ही काय सगळे बघत बसता का त्याच्याकडं? तुम्ही पण सगळे खातच ना माझ्याबरोबर. बरं ते जाऊ द्या. आता आमच्याकडे इतका उन्हाळा आहे ना, आपण आता असं करू, पेठा तर घेऊच आपण, पण ना आमच्या नगरमध्ये लस्सी खूप छान मिळते. म्हणजे तुमच्या सगळीकडे चांगली असेल बघा, पण आमच्या नगरमध्ये लस्सी ना 1 नंबर. आता आम्ही लस्सी घेणार आणि मग घरी जाणार. धन्यवाद.